नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। आज राज्यभरात मोठ्या उत्साहात बैलपोळा साजरा होतोय। शेतकऱ्याचा खरा साथीदार मानल्या जाणाऱ्या बैलांचा हा सण आहे। पहाटेपासूनच शेतकरी आपल्या बैलांना स्नान घालतो आणि रंगीबिरंगी सजावट करतो। शिंगांना सुंदर रंग लावून गळ्यात फुलांच्या माळा घालून झगमगत्या गोंधळांनी सजवलेले बैल गावोगावी दिमाखात मिरवताना दिसत आहेत। हा सण शेतकऱ्यांच्या मेहनतीचा आणि ग्रामीण संस्कृतीचा उत्सव आहे। चला तर मग जाणून घेऊया या सणाचं महत्त्व। महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि शेतीप्रधान परंपरेचा एक महत्त्वाचा सण म्हणजे बैलपोळा। हा सण शेतकरी बांधवांच्या मेहनतीला आणि बैलांच्या अथक परिश्रमाला समर्पित आहे। कष्टाशिवाय मातीला, बैलाशिवाय शेतीला ही उक्ती खऱ्या अर्थाने बैलपोळ्याचे महत्त्व अधोरेखित करते। बैल जे शेतीचे खरे आधारस्तंभ आहेत, त्यांच्या विना शेतीची कल्पनाच अशक्य आहे। या सणा दिवशी शेतकरी आपल्या बैलांना सजवतात, त्यांची पूजा करतात आणि त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात। गावागावातून रंगीबिरंगी मिरवणुका, पारंपरिक नृत्य आणि उत्साहपूर्ण वातावरणाने हा सण साजरा केला जातो। बैलपोळा हा केवळ सण नसून शेतकऱ्यांच्या मेहनतीचा, निसर्गाशी असलेल्या नात्याचा आणि ग्रामीण संस्कृतीचा उत्सव आहे। ज्यांच्याकडे शेती नाही ते मातीच्या बैलाची पूजा करतात। त्यांच्या पाठीवर नक्षीकाम केलेली झूल, सर्वांगावर गेरूचे ठिपके, शिंगांना बेगड, डोक्याला बाशे, गळ्यात कवड्या व घोंगड्यांच्या माळा, नवी वेसण, नवा कासरा, पायात चांदीचे वा करदोड्याचे तोडे घालतात। त्याला खायला गोड पुरणपोळी व सुगनास अन्नाचा नैवेद्य देतात। या सणासाठी शेतकऱ्यांमध्ये उत्साह असतो। आपला बैल उठून दिसावा यासाठी शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे त्याचा साज शृंगार खरेदी करतात। मोठ्या पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी तान्हा पोळा हा सण येतो। गेल्या काही वर्षांपासून या पोळ्याला संस्कृती व स्पर्धा याची झालर लागली आहे। अनेक पालक आपल्या मुलाला वेगवेगळ्या वेशभूषांमध्ये सजवून आणतात, तसेच त्यांनी सजवून आणलेल्या बैलाचे निरीक्षण केले जाते। पोळा फुटल्यानंतर उत्तम वेशभूषा व बैलाची उत्तम सजावट केलेल्या मुलांना क्रमांकाप्रमाणे नंबर देऊन त्यांना योग्य ते पारितोषिक दिले जाते। त्याचप्रमाणे सगळ्याच मुलांना काही ना काही छोटी छोटी भेटवस्तू दिली जाते। छोट्या पोळ्याच्या दिवशी लहान मुलांची मज्जाच असते। या दिवशी लहान मुले आपापल्या लाकडी बैलाला सजवतात। त्यानंतर एखाद्या जवळच्या मंदिरात किंवा मैदानावर हा तान्हा पोळा भरवला जातो। त्या प्रसंगी महादेवाची गाणी वाजवली जातात। नंदी बैल भगवान महादेवाचे वाहन असल्या कारणाने महादेवाच्या नावाचा जय जयकार केला जातो आणि पोळा फुटला असे जाहीर केले जाते। आणि त्यानंतर आपल्या लहान लहान बैलांना घेऊन घरोघरी छोटे शेतकरी बोजारा मागायला जातात। अशा या पोळ्याच्या सर्वांगीण महत्त्व आहे। देशोन्नतीच्या सर्व प्रेक्षकांना पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा। नमस्कार।